हे तांदूळ घेणार आहोत. हे मोजून घ्यायचे आहेत आणि आपण 1 कप तांदूळ घेतलेले आहे. हे स्वच्छ आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत आणि तेवढीच आपण आता डाळ घेणार आहोत. डाळ ही आपण मूगडाळ आहे ही मूगडाळ आपण याच मेजरमेंट कपने मोजून घेतली आहे आणि ती आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि धुवून घ्यायची. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 4 ते 5 तास आपण ती भिजत ठेवायची. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण हे पोहेही धुवून घालून घ्यायचे आहेत. हे 1/4 कप पोहे आहेत ते धुवून आपण घालून. आता आपण त्या सुक्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही याच्यामध्ये आपण भिजत ठेवायच्या आहेत 4 ते 5 तास. निशिताच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. कांदे पोहे, उपमा, चपाती, भाजी खाऊन कंटाळा आला की इडली, डोसा आता नको वाटत. तर तुमच्यासाठी हेल्दी, पौष्टिक आणि पाचक असा नाश्ता घेऊन आले. त्यासाठीचं लागणारं साहित्य पाहूयात आपण. इथे हे चाट मसाला घेतला 1 चमचा. जिरे पूड करून घेतली आपण चलवट्ट्यावर. 1 चमचा आहे ही. चवीनुसार मीठ. कांदा घ्यायचा आहे. ह्या सर्व भाज्या आहेत. आपल्याला आवडीनुसार कुठल्याही भाज्या घेऊ शकतो. याच्यामध्ये पालेभाज्या मुलांना ज्या आवडतील त्या भाज्या घ्यायच्या. कांदा घेतलेला आहे. घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या कुठल्याही भाज्या याच्यामध्ये मिक्स करू शकतो आपण. इथे कांदा घेतलेला आहे मी. गाजर किसून घेतलेला आहे. पिवळी ढोबळी मिरची आहे ही. ब्रोकोली घेतलेली आहे इथे आणि हे तेल आहे. इनो घ्यायचंय आपल्याला अर्धा चमचा आणि ह्या मिरच्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर हे आपण 4 तास पोहे, डाळ, मूगडाळ आणि तांदूळ हे 4 तास आपण भिजत ठेवलेलं. त्याच्यामध्ये मिरच्याही आपण घातलेल्या होत्या. आता हे आपण 4 तास झालेले आहेत भिजून. तर ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. त्याच्यामध्ये मिरच्याही घालायच्या आहेत आपल्याला आणि बारीक अगदी पेस्ट करून घ्यायची आहे. त्यामध्ये आपण या 2 मिरच्या घालून घेऊ आणि मिक्सरमध्ये दळून घेऊ. असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. पाहू शकता अशा अशा पद्धतीचं हे बॅटर व्हायला हवं. आता आपण ते एका भांड्यात काढून घेऊया. मोठं बॅटर झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण सर्व भाज्या घालून द्यायच्या आहेत. हे कांदा आहे. कांदा घालून द्यायचा आहे त्याला. त्याच्यानंतर गाजर घालून द्यायचं. येलो शिमला मिरची. त्यानंतर ब्रोकोली आणि ते मिक्स करायचे. ही मिरची 2 मिरच्या आपण कापून घेतलेल्या आहेत. चाट मसाला घ्यायचा आहे. आता चाट मसाला घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जिरेपूड, क्रश केलेली जिरेपूड आणि चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर आपण हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स करून झालं की कोथिंबीर घालायची आपल्याला. भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालून घेऊया. असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण इनो घालायचं आहे आणि आपण हे फ्राय करून घेऊया. पाहू शकता असं बॅटर तयार झालं पाहिजे आपलं. सॉल्ट इनो घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि किंचित त्याच्यावर ऍक्टिव्ह करून घेते आणि मिक्स करून घ्यायचं. आता आपण नाश्ता बनवायला घेऊयात. छानपैकी मिक्स केला आहे आपला आणि तेल घालून घेऊयात. त्याच्यानंतर हे बॅटर अशा पद्धतीने आणि 2 मिनिटं झाकण ठेवायचं. गॅस मंद आहे आपलं. पाहू शकता आता छान आपलं एका साईडने झालेलं आहे. आता पलटी करायचं आहे. थोडस तेल त्याच्यावर स्प्रेड करूया आपण.
आणि छान शिजवून घ्यायचं ते. एका साईडने झालेलं आहे. आता आपण पलटी करूया परत. पाहू शकता आता तुम्ही गोल्डन असं छान कलर आलेला आहे. असं त्याला 2 मिनिटं होऊन द्यायचं. दुसऱ्या साईडने पण. आता दोन्ही साईडने आपलं हे झालेलं आहे. अगदी घरच्या घरी साहित्यात हा पटकन असा आणि हेल्दी असा नाश्ता तयार होतो. आणि सर्व भाज्या या लहान मुलांच्या आवडीच्या घ्यायच्या, म्हणजे ते खाऊ शकतील. सगळ्या भाज्या त्यांच्या पोटात जाऊ शकतात. हे असं तयार झालेलं आहे आपलं. आता काढून घेऊयात आपण आणि दुसरं परत घालून घ्यायचं आपल्याला. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थोडं थोडं घालून घ्यायचं आणि पसरवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. आपला हेल्दी टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. नमस्कार.